नमस्कार, पंढरपूर पेपर्समध्ये स्वागत। आज कॉरिडॉर विरोधात मोर्चाला सुरुवात झालेली। भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वप्न पंढरपुरामध्ये कॉरिडॉर करण्यासाठी, त्यांनी हा उद्ध्वस्त करण्यासाठी हा मोर्चा त्यांच्या विरोधात निघणार आहे। तर आपण त्यांच्या बाधितकर्त्यांच्या प्रतिक्रिया आणि हे जे मोर्चा निघालेला आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। हा कॉरिडॉरचा मोर्चा तुम्ही काढलेला आहे, त्याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? हा कॉरिडॉरचा मोर्चा सरकारला आव्हान आहे, आमचं विनंती आहे की सर्व घरं दारं दुकानं पाडून विकास होत नाही, या विकासाला पूर्ण आमचा पंढरपूरकरांचा पूर्ण विरोध आहे। हा गोरगरिबांचा विठुराया हा पांडुरंग आहे, त्याच्यामुळे कॉरिडॉर रद्द झालाच पाहिजे। या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज या ठिकाणी कॉरिडॉरला विरोध करण्याकरता जेवढे प्रॉपर्टी बाधित घरं आणि व्यापारी या ठिकाणी आपण तहसील कार्यालयावरती निवेदन देण्याकरता चाललेलो आहे। घरं पाडणं म्हणजे विकास नाही आणि कुणाला तरी मोठं करणं हा देखील विकास नाहीये। आज पंढरपूरकरांच्या वरती 4 वेळा मास्टर प्लॅन झालेला आहे, पुन्हा पुन्हा आपण तीच घरं पाडून रस्ते मोठं करणे किंवा आध्यात्मिक सांस्कृतिक क्षेत्राला तुम्ही जर पर्यटन स्थळ करत असताल तर आमचा निश्चितपणे याला विरोध आहे। सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला मनसोक्त पैसे देऊ, जेवढे पाहिजे तेवढे पैसे देऊ, पण आज इथला मालक आणि जे कोणी भाडेकरू आहेत त्यांना सांगू इच्छितो की सरकार आता फक्त तुम्हाला लालूच देत आहे, उद्या त्यांनी सगळं आपल्या ताब्यात घेतलं, आपल्याला एकही रुपया देणार नाही। त्या कुठल्याही मोहाला बळी पडू नका, हाच एक मोठा संदेश आहे तुमच्या सगळ्यांसाठी। मी सौ सुलभा राजेंद्र वेट्टमर आणि माझा पूर्णपणे कॉरिडॉरला विरोध आहे। आज छत्रपती शिवाजीरायाच्या सावलीमध्ये आम्ही उभा आहे, आमचे घरं सुद्धा शिवकालीन आहेत। अशा जुन्या संस्कृतीच्या जुन्या वाड्याचा तुम्ही नक्कीच भकास करू नका आणि आमच्या महिलांची, जसं शिवरायांनी महिलांना म्हणजे सन्मान दिला तसंच आमचे घरं न पाडून